दोन दृश्य हो पोहरादेवी मधली आणि कोल्हापूर मधली ही दोन दृश्य छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून राहुल गांधी जे आहे ते थेट दृश्य पाहतोय। त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचतोय। समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते झालं आणि त्याच्यानंतर आता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी राहुल गांधी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झालं होतं आणि आता शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी राहुल गांधी दाखल होत आहेत। पण आरक्षणाचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या नगरीत राहुल गांधी यांनी येऊ नये अशी भूमिका काही वेळापूर्वी भाजप नेत्यांनी घेतली होती, कार्यकर्त्यांनी घेतली होती। कारण आरक्षणाबद्दलचं राहुल गांधी यांचं परदेशातलं वक्तव्य, त्याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। तर दुसरीकडे नंगारा वास्तू संग्रहालयाचा आढावा जो आहे तो मोदींकडून या ठिकाणी घेतला जातोय। 13व्या गॅलरीमध्ये बंजारा समाजाच्या थोर नेत्यांचे पुतळे आणि त्यांच्या कार्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये राष्ट्रसंत डॉक्टर रामराव बापू महाराज, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक, जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक आणि पद्मश्री रामसिंग भानावत यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांचा समावेश आहे। आणि या थोर नेत्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या योगदानाची माहिती नवीन पिढीला दिली जाणार आहे। अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असं हे नंगारा वास्तू संग्रहालय, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेलं आहे। आणि या वास्तू संग्रहाचा आता आढावा जो आहे हे संपूर्ण वास्तू संग्रहालय मोदी स्वतः पाहत आहेत, अनुभवत आहेत। तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये हे दृश्य छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आता राहुल गांधी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधी यांनी आता पुष्प अर्पण केले आहेत। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधी आता पोहोचले आहेत। पुरोगामी विचारांचा वारसा वसा छत्रपती शाहू महाराजांनी अवघ्या महाराष्ट्राला दिलाय आणि इतकंच नाही तर हा पुरोगामित्वाचा विचार महाराष्ट्राच्या नसानसांमध्ये भिनवण्याचं काम देखील छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे। त्यामुळे पुरोगामी चळवळ, पुरोगामी विचार यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे। वंचितांना न्याय देण्याचं सर्वप्रथम काम हे शाहू महाराजांनीच केलं होतं आणि त्याच भूमीतून समतेचा नारा पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी राहुल गांधी यांनी कोल्हापूरची निवड केल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। आणि त्यामुळेच शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी राहुल गांधी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। समाधीस्थळी नतमस्तक झाल्यानंतर आता राहुल गांधी जे आहेत त्या ठिकाणाहून निघतायत। तर इकडे पोहरादेवीमधली दृश्य आपण पाहताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशामधले दोन दिग्गज नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिममध्ये, तर दुसरीकडे राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये। तर पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं लोकार्पण आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडतंय आणि आतमध्ये वेगवेगळ्या गॅलरीमध्ये काय काय देखावे आहेत त्याची पाहणी पंतप्रधान मोदी करतायत। बंजारा समाजातील अग्रणी व्यक्तिमत्वांचे पुतळे देखील आत उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून त्यांचा कार्याचा परिचय व्हावा। यामध्ये हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक, त्याचबरोबर सुधाकरराव नाईक, राष्ट्रसंत डॉक्टर रामराव बापू महाराज आणि पद्मश्री रामसिंग भानावत यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या पुतळ्यांचा समावेश आहे। इतकंच नाही तर बंजारा समाजाच्या ज्या लोककला आहेत त्या लोककला सुद्धा इथे बघायला मिळत आहेत। त्या लोककला साकारण्यात आल्यात वेगवेगळ्या गॅलरीमध्ये। सामान्य नागरिकांशी सुद्धा या ठिकाणी भेटीगाठी घेत राहुल गांधी जे आहेत ते आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। ही दोन दृश्य देशामधले दोन दिग्गज नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, या दोन नेत्यांच्या या दौऱ्याचा एकच अर्थ आहे, ते म्हणजे निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे। हजारो कोटींचे विकास कामांची उद्घाटनं, पायाभरणी जी आहे ते त्यांच्या हस्ते झालेले आहेत। आणि आता ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आलेले आहेत त्यावेळेला सुद्धा 56,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होत आहे। आता जरी मोदी पोहरादेवीमध्ये असले तरी संध्याकाळी ते ठाण्यामध्ये येतील, त्याच्यामुळे आजचा पूर्ण दिवस जो आहे तो मोदी महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि त्याच वेळेला राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये असतील। संविधान संमेलनाचं आयोजन सुद्धा कोल्हापूरमध्ये करण्यात आलेलं आहे। सतेज पाटील यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी, कोल्हापूरमधल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी काँग्रेसचे सर्वच महत्त्वाचे नेते हे कोल्हापूरमध्ये आहेत। काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली आणि यावेळी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता संविधानाचा मुद्दा। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सुद्धा हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार असे संकेत राहुल गांधींच्या आजच्या भाषणातून मिळतात। पण विरोधी पक्ष कायम खोटा नॅरेटिव्ह संविधानाबद्दलचा सेट करतायत
आणि आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत असं भाजप नेत्यांचं वारंवार म्हणणं आहे. पण त्याकडेच आज परत एकदा राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख होता. जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करता तेव्हा तुम्ही या संविधानाच्या रक्षणाचं काम केलं पाहिजे असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या दोन नेत्यांचा हा महाराष्ट्र दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला सांगलीमध्ये राहुल गांधी आलेले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरूनच वक्तव्य केलेलं होतं, संविधानाच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलेलं होतं.